मांगले गावचे सुपुत्र संदीप गजानन दिवाण यांची पोलीस उपमहानिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे। याबद्दल ग्रामपंचायत, त्रिमूर्ती युथ फेडरेशन आणि ग्रामस्थांच्या वतीनं मंगलनाथ मंदिराच्या सभागृहात त्यांच्या नागरी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या समारंभात सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते उपमहानिरीक्षक संदीप दिवाण यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांनी संदीप दिवाण यांच्या सत्कार समारंभाला जमलेल्या समुदायावरून त्यांची गावाशी जोडलेली नाळ किती भक्कम आहे हे दिसून येत असल्याचं सांगितलं। ग्रामीण भागातील अधिकारी कितीही उच्च पदावर पोहोचले तरी त्यांचा गावाशी असलेला जिव्हाळा कायम असतो, हे उपमहानिरीक्षक संदीप दिवाण यांच्या सत्कार समारंभातून स्पष्ट होत असल्याचंही त्यांनी सांगितलं। उपमहानिरीक्षक संदीप दिवाण यांनी सत्काराला उत्तर देताना शालेय जीवनापासून शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीमुळे या पदापर्यंत पोहोचू शकलो असं सांगत संपूर्ण गावानं दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। पुढील वर्षी आपल्या हस्ते गावातून अधिकारी झालेल्या तरुणांच्या सत्काराची संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पुस्तकं उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अमित रंजन, इस्लामपूरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शिराळ्याच्या तहसीलदार श्यामल खोत, शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सरपंच प्रल्हाद पाटील, उपसरपंच संजय जमदाडे, मधुरा दिवाण, आटपाडी बार असोसिएशनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अनघा कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।